भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमचे समोर एक अनुभव सादर करीते। सर्वांना माझा नमस्कार जी। पहा सेवकांनो, एक व्यक्ती मार्गात कसं येतो आणि कसं त्याचा घटना घडते आणि जागीच मृत्यू होते। पहा, एक व्यक्ती अनेकामध्ये होता आणि त्याचे 3 लहान लहान मुली होते आणि 3 बहिणी होते। त्याच्या 3 बहिणीचा लग्न झालेला होता। तो लोकांची हमाली करायचा आणि दारू पण प्यायचं आणि मुलींचं पोट पण पालायचं। जसे जसे मुली मोठे झाले तसे तसे त्याच्यावर खूप आपत्ती आली। खायला अन्न नाही राहत होतं त्याच्या इथं। पहा, त्याचे 3 बहिणी जेव्हा त्याच्याकडे गावाला येतात आणि ते समजवतात की दादा तू मार्गात ये। तो खूप असं विचार करतो आणि दिवाळीच्या जवळ मार्गात येतो। मार्गात आल्यानंतर त्याला खूप सुख समाधानी मिळते आणि त्याच्या 3 मुलींचा असं खूप सुंदर लग्न होतो। लग्न झाल्यानंतर अजून त्याच्या मनामध्ये अनेकाबद्दलची भावना निर्माण तयार होते। तो हमाली अजून सुरू करते, लोकांची हमाली करायचा आणि दारू पिणं सुरू केलं त्याने। तो त्यागी होता, पण त्यांनी मार्गाविषयी खूप असं छळ केलं। त्यानं 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन नाही केलं। पण पहा त्याच्यावर भगवंताची किती जागृत शक्ती आहे। त्याने जसं केलं, कर्म जसे कराल तसे भरावंच लागतो। म्हणून पहा त्या व्यक्तीसोबत कसं काय घटना घडली। तो हमाली करायचं आणि दारू प्यायचं। दारू पिऊन जेव्हा निघाला घरी जायला, जवाहरनगरच्या जवळ त्याचं 2 किलोमीटर एवढं दूर घर होतं। जवाहरनगरच्या जवळ जसं घरी जाताना रस्त्यावर त्याचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला। पहा सेवकांनो, त्याने जसे कर्म केले तसे त्याला भोगावे लागले। आपण मार्गात येतो तर भगवंताच्या समोर शब्द देऊन येतो की मरे जिये भगवत नाम पर, मरे जिये भगवत नाम पर, मरे जिये भगवत नाम पर। आपण एका भगवंताला आपण असे वचन देतो की मरीन किंवा जगीन भगवंता तुमच्याच चरणी, पण त्या व्यक्तीनं त्याचा पालन केले नाही आणि त्याचं पहा आज मृत्यू झाला। तो व्यक्ती सत्य मर्यादा प्रेमाने राहिलं असतं आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन केलं असतं तर त्याच्यासोबत अशी घटना घडली नसती। म्हणून सर्वांनी सर्व सेवकांशी माझी एवढी नमस्कार घेऊन आदरपूर्वक नमस्कार घेते आणि सर्वांना मी 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन करा आणि सत्य मर्यादा प्रेमाने राहाल तर तुमच्या पायाला काटा पण नाही गळणार। माझ्याशी बोलण्या चालण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये गलती होते असेल तर सेवकांनो मी तुमच्यासमोर क्षमा मागते, मला क्षमा करा। सर्वांना माझा नमस्कार जी, नमस्कार।